आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत लोकभवन इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. यावेळी भारत फ्रान्स धोरणात्मक सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. धोरणात्मक भागीदारी दृढ करून नवनवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रात या भागीदारीचा अधिकाधिक उपयोग करणं हे या चर्चेचं उद्दिष्ट होतं. स्थानिक तसंच जागतिक महत्त्वाच्या बाबींवर परस्परांचा दृष्टिकोनही उभय नेत्यांनी यावेळी जाणून घेतला. संध्याकाळी दोन्ही नेते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026चं उद्घाटन करतील. तसंच दोन्ही देशामधील उद्योजक, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ आणि इतर संशोधक यांच्या समुदायाला ते संबोधित करतील. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. आजच्या चर्चेनं विविध क्षेत्रातील उभय देशांमधील संबंध अधिक बळकट होतील आणि जागतिक प्रगतीमध्ये योगदान देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.